MD ब्रदर्स यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही येतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच पहिल्या सत्राचं आपण जॉईन देखील पाहणार आहोत. एक डीजेचं संगीत ऐकूया आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडूयात. थँक्यू. तर पहिलं सत्र नक्कीच चिरागजी तंडेल आपण एक गोड सुमधुर आवाज कॉमेंट्री स्टुडिओमध्ये नक्कीच ऐकणार आहात. ज्यांचं पहिलं सामना नक्कीच आपण पाहिलात आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिली इनिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण ऐकूयात. थँक्यू. मॅच स्टार्ट होते. पंचांचे मात्र ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्समधून शुभेच्छा असतील. मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू यावेळेला मात्र यस पहिल्याच चेंडूवर एक बिग विकेट. ही मितेशची मात्र खासियत आहे. यावेळेला मात्र स्वप्नील ह्याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू द गाउट. यस डीजे. यस डीजे. थँक्यू. यावेळी या पुन्हा एकदा मिस्टर मितेशला मात्र पहिल्याच चेंडूवर एक सफलता नक्कीच पाहायला मिळते. न्यू मॅन बॅटर असेल मैदानात मिस्टर मणाल नक्कीच पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातबर, दोन्ही संघ बलाढ्य मात्र स्थितीत मात्र पाहायला मिळतोय. तर मथाणे या संघाने मात्र सांगितलं की आम्ही 50-55 धावा उभारू. ते अनुषंगाने मात्र खेळावं लागेल. मिस्टर मणाल पुन्हा एकदा यावेळेला ड्राईव्ह केला. हलक्या क्षेत्राने फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण करेल एक धाव अर्जित केली गेली. श्री गणेशा मात्र करताना पाहायला मिळतं. मिस्टर मणाल एक धावेचा 2 चेंडूचा खेळ झालाय. दरम्यान 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर एक धावा फलकावर लागली गेली. आमच्या प्रेक्षक राजांचं पुन्हा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. यावेळेला क्या बाते चेंडू बराच काळ हवेत. मिस टायमिंग आहे, परंतु इथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण असेल. परंतु ह्या वेळेला मात्र एक तिकडे 2 धावा कंप्लीट केली गेली आहे. 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला गेला. मिस्टर दीपेश आणि मृणाल ची जोडी मात्र मैदानात पाहायला मिळेल. यावेळेला ड्राईव्ह केला सरळ बॅटने जरूर मिड ऑफच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेणार नाहीये. हा येतोय चौकार 4. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, परंतु तिथे मात्र शतरक्षण होताना त्याला चकून मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतं. मिस्टर वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुण्याचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 2 चौकार बॅक टू बॅक येताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा फलकावर लागले गेले आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा फलकावर लागले गेले आहेत.
यावेळेला बाउन्स नक्कीच पाहायला मिळतो. ही मितेशची खासियत आहे. तू शेर तर मग सव्वा शेर यावेळेला मात्र स्पष्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेला मात्र षटक अखेरीस संपला गेला. मिस्टर मितेश मात्र 6 चेंडू पूर्ण करतोय. धावसंख्या फलकावर लागली आहेत 11. कुठेही जाऊ नका मित्रांनो. यू गया और यू आयो. यस डीजे थँक्यू. चला जास्त टीम मिटिंग करू नका मित्रांनो. पंचांचे मात्र सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. जास्त टीम मिटिंग करू नका. एक षटकाचा खेळ अखेरीस संपला गेला. मिस्टर मितेश मात्र 6 चेंडू स्टील केलेत. 11 धावा त्याने खर्च केलेत. 1 विकेट मात्र त्याला मिळाली आहे. मिस्टर मणाल मात्र स्ट्राईक इनवर असेल. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर मिस्टर दीपेश त्याच्या बॅटीतून जरूर 2 चौकार येताना पाहायला मिळाले. तर श्री गणेश महिला मंडळ खानावळ मात्र सुरू झाली आहे. वडापाव आणि चिकन मच्छी स्वखर्च मात्र नक्की आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याचा मात्र तुम्ही लाभ घ्यायचा आहे. आज पूर्ण दिवस त्यांचे देखील अफाट मेहनत मात्र नक्कीच पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. यावेळेला क्या बात आहे. अप्रतिम चेंडू मिस्टर देवेंद्र. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. छोटा पॅक बडा धमाका म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. एडफन एक्सप्रेस म्हणून नक्कीच पाहायला मिळतं. मिस्टर मृदुल नक्कीच पाहायला मिळतोय कारण देखील पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर मृदुलने देखील नाव मात्र खूप सारं मोठं केलं आहे. परंतु ह्या वेळेला पुन्हा एकदा देवेंद्र ड्राईव्ह केलाचा होता परंतु चेंडू मात्र सरसावतोय. यावेळेला मात्र एस्ट्रिकाच्या भूमिकेत मात्र चेंडू मात्र सापडताना पाहायला मिळत नाही. यावेळेला मात्र जर डायरेक्ट हिट असता तर मात्र पवेलियनचा आसरा घ्यायला मात्र यावं लागलं असतं मिस्टर मणालला. परंतु आणि 1 शॉट पंचांचे मात्र घारीसारखे तीक्ष्ण नजर मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1 धावा ॲड करतील मिस्टर राज निजाई. धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती म्हणजे 11 धावा. 12 धावा फलकावर लागले गेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. मिस्टर देवेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे तो मात्र माइंड सेट करावं लागेल. डोकं मात्र शांत ठेवावं लागेल. जर नॉन स्ट्राईकवर फेकी केली असतील तर मणालच्या खेळीला मात्र पूर्णविराम लागला गेला असता. परंतु सेफमध्ये आहेत कुठलाही धोका नसेल. 1 धावा अर्जित केली गेली आहे. 13 धावा फलकावर लागले गेले. 3 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. क्या बात आहे मिस्टर देवेंद्र. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. घड्याळाचा विचार केला तर परफेक्ट 1 वाजतायत आतापर्यंत पाहायला गेलं तर. देवेंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. षटक संपते. ओके थोडेसे मिस्ड होत आहेत आमचे गुणलेखक. 19 धावा फलकावर लागत आहेत. देवेंद्र मात्र 8 धावा खर्च करतो. 1 विकेट मात्र त्याला मिळते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज मिस्टर मितेश. जरूर पहिल्या षटकामागे 11 धावा खर्च केले होते. त्यात मात्र 1 विकेट त्याला सुद्धा मिळाली गेली होती. नंतर मात्र देवेंद्रने मात्र 8 धावा खर्च केले आणि 1 विकेट मिळाली. आता पुन्हा एकदा मिस्टर मितेश मात्र येताना पाहायला मिळतोय. त्याला मात्र सामोरं जाईल मिस्टर मणाल. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू खाली राहिलाय. ही मितेशची मात्र खासियत आहे. परंतु पंचांचे आमच्याकडे सिग्नल पोहोचतायत की हा मात्र वाईट चेंडू आहे. स्वर चेंडू पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या स्वर चेंडूच्या माध्यमातून 1 धावा अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. राज्य नक्कीच पाहायला मिळत आहेत. आज मात्र आयोजक आहेत खूप सारी त्यांची देखील मेहनत पाहायला मिळते. यावेळेला मात्र ड्राईव्ह करायचा होता. हाफ साईडला कलेक्ट केलाय चेंडूला कव्हरच्या दिशेने परंतु 1 धावा अर्जित केली गेली आहे.
एका धावेने मात्र समाधान मानावं लागते. मिस्टर म्हणाला एकेरीवर मात्र समाधान मानतोय. एक चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले. 21 रन 21 धावा मात्र फलकावर लागतात. न्यू मॅन बॅटर मैदानात पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवर असेल मिस्टर साहिल. त्याच्या माध्यमातून सुद्धा बरेच चौकार षटकारची आतिषबाजी बरेच मैदानावरती पाहायला मिळते. परंतु आता मात्र या मैदानावरती कशी फलंदाजी करेल तेवढंच मायने राखेल. कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर स्वप्नीलची विकेट मिळते. नंतर मात्र दीपेशची विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळाली होती. दीपेश मात्र वैयक्तिक 16 धावेची खेळत होता. 2 चौकार आणि एक षटकार त्याच्या फलंदाजीतून बॅटीतून नक्कीच पाहायला मिळाला होता. परंतु आता मात्र त्याच्या खेळीला मात्र पूर्णविराम लागल्यानंतर मात्र साहिल आलाय. तो मात्र कशी फलंदाजी करतोय तेवढंच मायने राखेल. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता परंतु पंच आमचे स्थिर आहेत. कुठलाही डिसिजन नाही आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. निकेत घरत कुणाल तामोरे तसंच भारत तांडेल यांचं देखील आगमन होते. त्यांची सुद्धा स्पर्धा एक मोठी पाहायला मिळते. याच महिन्यात मात्र त्यांची देखील एक मोठी 1 लाख रुपये रोख रक्कम आणि आकर्षक करंडक नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला क्या बात आहे. अनोख्या शैलीत सेवक कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा मानस तिथे मात्र क्षेत्ररक्षण पोहोचेल का तर नाही. हा येतोय चौकार. साऊंड सिस्टम चौकार 4. या 4ने धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत पाहायला गेले तर 25 रन 25 धावा फलकावर लागत आहेत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मानस होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण असेल तो मात्र कोणतीच चुकी करणार नाहीये. यावेळेला मात्र साहिल थोडासा नाराज हताश मनाने मात्र बाहेर येताना पाहायला मिळते. आज मात्र कमालीची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. परंतु जरूर एक चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचली स्थिर आहे. 25-25 या आकड्यावरती चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून त्याला 4. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. कुठेही जाऊ नका मित्रांनो. तर आपण पाहत आहोत बेंडूबाबा चषक दातिवरे 2023चा रणसंग्राम. या ऐकू एक सुमधुर संगीत. यस यावेळी तर पहिलं कॉल असेल मायखोप आणि विठ्ठलवाडी या 2 संघाला आमच्या कॉम्बॉक्समधून. तर आपण देखील रेडी राहायचं आहे. यावेळी पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये चांगला खेळ मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ बलाढ्य मात्र पाहायला मिळत आहेत. वेलकम मृदुल. भावेश वेलकम. तुझं देखील सहर्ष स्वागत असेल. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. वा क्या बात आहे. जॉन्टी रोडची मात्र नक्कीच आठवण करून देण्याची उडी मात्र नक्कीच एफर्ट मात्र जीवाच्या आकांताने मात्र लावण्यात गेले होते परंतु यश मिळालं नाही. काही हरकत नाही आहे. परंतु अशाच पद्धतीने एफर्ट मात्र तुम्हाला लावावे लागतील. ही क्रिकेट आहे मित्रांनो. हार जीत मात्र नक्कीच 2 बाजू आहेत या खेळाच्या. आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागते तर 27 धावा 27 रन 5 चेंडू झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. 3रं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. यावेळेला बॅटन बॅटचा जरूर संबंध होताना पाहायला मिळतं. क्या बात आहे. मितेशची मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अप्रतिम गोलंदाजी. जरूर एक चौकार आलाय तरी मात्र एक क्लास अनुभवाची शिदोरी या खेळाडूजवळ आहे आणि त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. येणारे 12 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असेल कारण मथाणे हा देखील बलाढ्य संघ आहे. धावसंख्या फलकावर लागते 27 धावा. 18 चेंडूचा खेळ झालाय. चला जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. 6 षटक असतील. 18 चेंडू बाकी आहेत. 6 षटकाची मॅच मात्र आपण पाहतोय.
मथाणे संघ फर्स्ट बॅटिंग करताना, तर विपक्ष आहेत हार्दिक फायटर एडवान फर्स्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर स्थितीत मात्र खेळताना पाहायला मिळतील. तर चौथा गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज मिस्टर राज. खऱ्या अर्थाने मात्र या क्रिकेटवरती तुम्हाला राज करावा लागेल. गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने मात्र राज मात्र दाखवावा लागेल. धावसंख्या फलकावर लागली गेली ती म्हणजे 27 धावा. यावेळेला ड्राईव्ह केला, क्या बात आहे, अप्रतिम फटका. परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण असेल तो मात्र कोणती चुकी करणार नाही. या चेंडू कलेक्ट करेपर्यंत चांगली फेकी मात्र त्याच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केले गेले आहेत. धावसंख्या आतापर्यंत पाहिले गेले तर 29 वर जाऊन पोहोचली गेली आहे. मिस्टर राज मात्र पहिला चेंडू फेस केलाय. यश आणि मणाल ही जोडी मात्र नक्कीच पाहायला मिळते. धनंजय पाटील सरांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम विरार नक्कीच पाहायला मिळतोय. गोड आवाज त्यांच्या माध्यमातून जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप सारा अनुभव त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मानस होता. ड्राईव्ह केला परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण असेल, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. जड्डू कॉपलुक स्टाईलमध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतोय. फेकी सुद्धा कमालीची पाहायला मिळते. या 2 धावेने धावसंख्या जाऊन 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ अखेरीस संपला गेलाय. चांगली स्पर्धा आज खऱ्या अर्थाने सफाळे गट मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत आहे. यश मात्र थांबणार नाहीये. छोटा पॅक बडा धमाका हा येतोय यशच्या बॅट मधून. कणखणीत 6 धावा देणारा षटकार. सहा धाव्याने धावसंख्या 6ने फ्लाय होते, जाऊन पोचतीये 36 या आकड्यावरती. अशाच पद्धतीने मात्र चौकार षटकार मात्र खेचावे लागतील मिस्टर यशला. तीन चेंडूचा खेळ झालाय. अजूनपर्यंत येणारे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण चेंडू असतील. मिस्टर राज गोलंदाजी मार्कवरती जरूर एक षटकार खालाय परंतु त्याच्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. चांगले चांगले चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू होता परंतु तिथे मात्र यष्टिरक्षक चूक करतोय. चुकीला माफी नसेल आणि या वेळेला मिळतोय नशिबाचा चौकार 4. जितू मात्र तिकडे कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. थोडासा डोक्यावर हात मारताना नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे परंतु इथे मात्र सरसावतोय प्लेयर. तो मात्र कोणती चुकी करणार नाही आहे. यावेळेला मिळते विकेट. यशच्या खेळीला लागते पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट मिळताना पाहायला मिळते. जरूर एक षटकाराच्या साह्याने खेळत होता. मोठे मोठे फटके त्याच्या सुद्धा बॅटीतून नक्कीच पाहायला मिळाले असते परंतु आता मात्र खऱ्या अर्थाने तेवढा स्ट्रॉंग राहिला नाही आहे. यावेळेला यश बॅक टू द डगआउट येताना पाहायला मिळेल. त्या एक सेलिब्रेशनसाठी गोड सॉन्ग मिस्टर कुंदन घरत यांच्या माध्यमातून. येस डीजे थँक्यू. स्वागत असेल. शुभ दुपार. नक्कीच पाहायला मिळते दुपारच्या सत्रात मायबाप प्रेक्षक रसिक आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय.
डीजे कुंदन यांच्या माध्यमातून गोड सॉन्ग आज पूर्ण 6 दिवसात मात्र नक्कीच पाहायला मिळते. तसेच आमचे मंडप डेकोरेटर विनायक दादा नक्कीच पाहायला मिळत आहेत. या वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण वळतोय. चांगली स्पर्धा आतापर्यंत ग्लॅमर येतं ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत MD ब्रदरच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून द्यायचा होता, परंतु चेंडू आणि फैचा कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाही. चेंडू जातो मिस्टर जितूच्या शिप झोनमध्ये आणि इथे मात्र षटक संपला गेलाय. 4 षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय. धावसंख्या फलकावर लागते 40 धावा. तर कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा बेंडूबाबा चषक दातिवरे. आज सफाळे गटला मात्र संधी गेली आहे. 8 फेब्रुवारी 2023चा दिवस आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना मात्र पाहायला मिळतोय. आमच्या मायबाप प्रेक्षक रसिकांच्या माहितीसाठी प्रथम बॅटिंग करताना मथाणे संघाने आतापर्यंत 4 षटकामागे 40 धावा उभारल्यात. आणि पाहायला गेलं तर हार्दिक फायटर एडवन ही गोलंदाजी करताना पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण वेळेची तिरंगाई करू नका मित्रांनो. पंचांच्या सिग्नल मात्र आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. देवेंद्र मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येईल. चला थोडंसं स्पीडअप करा, मंडळा मात्र सहकार्य करा, कारण स्पर्धा म्हटली तर खाऊ काम नव्हे. त्या स्पर्धेचं मात्र 2 महिन्यापूर्वीच मात्र आयोजन मात्र करावं लागतं. ते आयोजन मात्र श्री गणेश संघ दातिवरे मात्र सलग 3रं वर्ष मात्र नक्कीच पाहायला मिळतं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यावेळेला पुन्हा एकदा देवेंद्र, यावेळेला ड्राईव्ह केला, चेंडू बराच काळ हवेत आहे आणि हा येतोय मनालच्या बॅट मधून कणकणीत 6 धावा देणारा पुन्हा एकदा षटकार 6. म्हणाल घरच्या मैदानावरती खेळतोय की काय असा भास मात्र होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत सलामीवीरसाठी वन डाऊन साठी आला होता आणि आतापर्यंत स्थिर आहे. क्या बात आहे, अप्रतिम षटकार त्याच्या बॅटीतून. यावेळेला ड्राईव्ह केला जातोय, चेकी सिंगल नक्कीच पाहायला मिळेल. एकीने मात्र समाधान मानतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. 47 रन इंटू द बोल्ट. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5वं षटक आपण पाहतोय. मिस्टर देवेंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत त्याच्या हातखंडातून जरूर 2 चेंडू पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत येणारे 4 चेंडू त्याला देखील मायने राखतील. जरूर एक षटकार खालाय, परंतु त्याच्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. परंतु ह्या वेळेला मात्र वेदांत, क्या बात है, अप्रतिम चेंडू, लेंथ लाईन परफेक्ट. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 3 चेंडूचा खेळ अखेरीस संपला गेलाय. धावसंख्या फलकावर लागते 47 धावा. यावेळेला ड्राईव्ह केला गेलाय. सरळ बॅटने जरूर हॉप साईडला कलेक्ट करतोय. तोपर्यंत चेंडू कलेक्ट करेपर्यंत एक धावा अर्जित केली गेली आहे. वेदांतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रॉकी चषकला काय कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, अप्रतिम. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1ने पुढे सरकली गेली आहे, ती म्हणजे जाऊन पोहोचले 48 या आकड्यावरती. 48 रन. म्हणाल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वाक्या बात आहे, सुरेख. जेवढं लेंथ लाईन परफेक्ट आहे. अपील सुद्धा स्ट्रॉंग स्थितीत पाहायला मिळाली होती, परंतु पंचनी मात्र फेटाळून सोडलं. कुठले डिसिजन त्यांच्या माध्यमातून नाही आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 5वं षटक आपण पाहतोय. मनाल मात्र स्ट्राईक एंडवर असेल. एक षटकार जरूर त्याच्या फळीतून येतोय. सिंगल डबलला मात्र जास्तीत जास्त प्राधान्य मात्र देण्याचं काम करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतो. त्याला थोडीशी घाई करा मित्रांनो. यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे, चांगला चेंडूवरचा बॅटचा समन्वय होताना पाहायला मिळतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण एकीनेच मात्र समाधान मानावं लागेल. 1ने पुढे धावसंख्या सरकती जाऊन पोहोचली ती म्हणजे 49. षटक मात्र अखेरीच संपला गेल्या. 5 षटकाचा
खेळ मात्र संपला गेला. शेवटचे 6 चेंडू पाहायला मिळतील. कोण कुणावर भारी पडेल नक्कीच पाहायला मिळणार आहोत. आपण 6 षटकानंतर त्या ऐकूया सुमधुर संगीत. मिस्टर कुंदन घरत याला देखील संदेश देऊया आणि लगेच येऊया मैदानात. यस डीजे. माई कोलिया मैतरार माई कोलिया मैतरार माई कोलिया मैतरार. प्लीज घाई करा. पाणी प्रेषण करायचं आहे मैदानात. जयेश मेहर यांच्या माध्यमातून पाणी प्रेषण मैदानात मात्र पुरवलं गेलंय. 6 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला. 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 5 षटकं मात्र आतापर्यंत आपण पाहिली गेली आहेत. 5 षटकामागे मथाणे संघ धावा उभारत आहेत. 49 धावा. तर श्री गणेश महिला मंडळ खानावळ मात्र सुरू झालेली आहे. तर त्याचा मात्र तुम्ही लाभ घ्या. स्वखर्च मात्र नक्कीच पाहायला मिळेल. तर मॅच स्टार्ट होईपर्यंत कुंदन घरत याला देखील संधी देऊया. येस डीजे. येस डीजे. थँक्यू. तर आपण पाहत आहोत बेंडूबाबा चषक दातीवरे सफाळे गट. आजच्या दिवसात मात्र सफाळे स्टार खेळाडू मात्र पाहायला मिळतील. मनासारखा स्टार खेळाडू पाहायला मिळेल. किरण गुणितवार मात्र नक्कीच त्याची सुद्धा फळी मात्र झळकताना पाहायला मिळाली. परंतु यश सुद्धा पाहायला मिळाला होता. 1 षटकार जरूर पाहायला मिळाला. परंतु दिपेशचे ते 2 चौकार स्ट्रेट ड्राईव्हला अप्रतिम पाहायला मिळाले. पुन्हा एकदा म्हणाल स्ट्राईकिंगवर असेल. 6 चेंडू त्याच्या जवळ असतील. मिस्टर कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला बाउन्स केला होता. मी मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूला सोडणार नाहीये. हा येतोय आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चौकार 4. तर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे. 53 धावा फलकावर लागते गेले. तर 1 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. अजूनपर्यंत 5 चेंडू पाहायला मिळतील. मिस्टर म्हणाल क्या बात आहे. अप्रतिम. या 22-8च्या पिचवरची जणू काही प्रेमात पडलाय की काय असं म्हणायला काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. मी मात्र छाप सोडेल या मैदानावरती. हे मात्र सिद्ध करतोय म्हणाल नावाचा क्वालिटी दर्जाचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू. म्हणालचा विचार केला तर 13 चेंडू मागे 25 धावेची खेळतो. क्या बात आहे. झुंजार खेळली मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही चेंडूवर मात्र चोप दिला जातो मिस्टर कल्पेशला. अजून देखील 4 चेंडू आहेत. कमबॅक करावं लागेल. स्वतःला मात्र सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. परंतु बॅटीचं एलिमिनेशन तेवढंसं साधेसं ओपन होताना पाहायला मिळत नाही आहे. एक धाव कंप्लीट गेली आहे. परंतु तिथे मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. म्हणाल कले स्ट्राईक राहील. एकीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. ती म्हणजे 60 या आकड्यावरती. आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागते 60 धावा. कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही 50-55 धावा उभारू. परंतु मनापेक्षा कुठेतरी जास्तीत जास्त होताना पाहायला मिळतोय. परंतु ह्या वेळेला मात्र 4 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असेल. कल्पेशला मात्र यावेळेला मात्र बॅटीची कडा लागते. चेंडू बराच काळ हवेत आहे. जितू मात्र कुठेही चुकी करणार नाहीये. यावेळेला मात्र विकेट मिळते आणि धावसंख्या फलकावर अजूनपर्यंत स्थिर आहे 60 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर चेंडू फेकून झाले आहेत 4
अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी असेल. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा बेंडूबाबा चषक दातिवरे. यस डीजे, थँक्यू. चला नेक्स्ट मॅच मात्र असेल. आम्ही मात्र तुम्हाला दुसरा कॉल देतोय. नाणेफेकीसाठी आपण मात्र रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. एका साईडला असेल मायखोप संघ आणि दुसऱ्या साईडला असेल श्री सत्वादेवी प्रसन्न विठ्ठलवाडी हा संघ मात्र पाहायला मिळेल. चला दोन संघांना आम्ही विनंती करतो की चला आपण कॉईन स्पिन करण्यासाठी आमच्या टॉस का बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. दोन चेंडू बाकी असतील. धावसंख्या फलकावर लागते 60 धावा. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. जास्त टीम मीटिंग करू नका. मिस्टर मितेश एक गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व नक्कीच पाहायला मिळतोय. एडबंग गावाचा एक कोहिनूर हिरा म्हणून नक्कीच पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ आपण पाहायला चांगली स्पर्धा. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडू बॅटीच्या रनरमध्ये जरूर आलाय. चेंडू मात्र नक्कीच पोहोचणार, थांबण्याचं नाव घेणार नाहीये. आमच्या प्रेक्षकांना मात्र हा चेंडू मात्र मैदानात पुरावा लागेल. हा येतोय षटकार. 6 धावसंख्या 6 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 66 रन. 66 धावा फलकावर लागत आहेत. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल मिस्टर मायखोप आणि दुसऱ्या साईडला असेल श्री सत्वादेवी प्रसन्न विठ्ठलवाडी या दोन संघांना. वा क्या बात आहे. फर्निचर डॅमेज. विकेट मिळते शेवटच्या चेंडूमध्ये. धावा आतापर्यंत पाहायला गेलं तर 66 आणि 67 धावाचं तुमचं लक्ष असेल. 6 षटकाचा खेळ असेल. या 6 षटकामागे 66 धावा तुम्हाला उभारायच्या आहेत. या 66 धावा तुम्हाला उभारायचं असेल तर चौकार षटकाची मात्र आतिषबाजी मात्र मैदानात दाखवावी लागेल. ती म्हणालने मात्र सिंगल डबलवर शाबूत राहिला गेला होता, परंतु त्याला मात्र नक्कीच त्याच्या बॅटीतून 2 षटकार 1 चौकार येताना पाहायला मिळाला होता. तर समरी मात्र चांगली रीतीने मात्र पार पडली गेले. एक नाण्याची बाजू पण पडताळली, दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणे तेवढंच गरजेचं असेल. म्हणालचा विचार केला तर 26 धावा वैयक्तिक मात्र खेळताना पाहायला मिळाला होता. नंतर मात्र दीपेश मात्र 16 धावेची खेळत होता. चांगलं खेळी मात्र नक्कीच पाहायला मिळते. आज मात्र सफाळे गटला मात्र प्राधान्य दिले गेले. आपण पाहत आहोत श्री गणेश संघ दातिवरे श्री बेंडूबाबा चषक 2023 रणसंग्राम. आजचा पहिला दिवस आपण पाहतो. या ऐकू एका 6 षटकासाठी माझे साथी समालोचक धनंजय पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम विरारचा एक गोड आवाज आपण द्या ऐकू. एका सुमर संगीत ऐकूया आणि लगेच येऊया मैदानात. थँक्यू. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक हॅलो चेक. श्री सत्वादेवी प्रसन्न मायखोप संघ एका बाजूने असेल, दुसऱ्या बाजूने विठ्ठलवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण या. जय हनुमान मायखोप आणि श्री सत्वादेवी प्रसन्न विठ्ठलवाडी कॅप्टनना विनंती असेल आपण या. विठ्ठलवाडी संघाचे कॅप्टन आमच्या व्हॉट्सअपवरती आलेत. मायखोप संघ कॅप्टन आपण या. मनीष मन्या इथे दाखल झाला तर विनंती असेल आपण या. मनीष.
आदरणीय कमलेश निजाई साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. विनंती असेल आपण या. कमलेश निजाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बेंडूबाबा चषक दातिवरीच्या मैदानावरती आपण पाहतात हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. आदरणीय कमलेश निजाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. वेलकम मनीष, स्वागत असेल. 6 ओव्हरची मॅच. टॉस केला जातोय कमलेश निजाई साहेब यांच्या शुभ हस्ते. HGCC म्हटलं गेल्यात आणि HGCC आल्यात, यानी की जय हनुमान मायकोप संघाच्या बाजूने कॉल केल्यात. मान्यवरांना विनंती करून दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्याव्यात आणि सर व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हावं. टॉस जिंकला मनीष, काय डिसिजन असेल? 6 ओव्हरची मॅच. फील्ड फर्स्ट. फील्ड करणार. 6 ओव्हरमध्ये समोरचा संघ जर पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे विठ्ठलवाडी. या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 धावा रोखण्यासाठी असे प्रमुख आज गोलंदाज संघामध्ये कुठले असणार आहेत? जितेश, साई, संजय दा आणि मी. कसं वाटतं आयोजन पाहून? आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आज दातिवरी गावामध्ये एक मोठा चान्स दिला गेला असं म्हणता येईल. नक्कीच आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ग्राउंड सुद्धा खूप चांगलं केलं आहे, तर खेळायला खूप मजा आहे. बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते जय हनुमान मायकोप संघाचे कॅप्टन मनीष. दुसऱ्या बाजूने विठ्ठलवाडी संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? शतरक्षण घेतलं असता. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना काय वाटतंय? 6 ओव्हरमध्ये एक सेफ टोटल 70 करण्याचा प्रयत्न करू. 70 करण्यासाठी तुमच्याकडे बॅट्समॅन आज संघामध्ये प्रमुख 3 बॅट्समॅन कुठले असणार आहेत? रोहित आहे, दीपेश आहे, मनोज आहे. कसं वाटतं आयोजन पाहून? या मैदानावरती आयोजन केलं गेलं श्री बेंडूबाबा चषक आपण पाहतात आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये चान्स दिला गेलात, तर आयोजकांचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त कराल? खूपच छान. ग्राउंड वगैरे चांगला आहे, आउटफील्ड चांगली आहे, मजा येईल खेळायला. येस, बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा सर आहेत. तर टॉस झालाय, टॉस जिंकलाय. तो आपण पाहिलं तर मायकोप संघाच्या बाजूने टॉस गेलेत. विन टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल विठ्ठलवाडी संघाला. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मॅचच्या दिशेने. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती ते आपण पाहिलं तर सिंगल खास करून आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव घेतली गेली, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलक्यावरती सिंगलने खातो ओपन होत आहे. श्री गणेश केला जातोय. ऑफिशियली 2 पंच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आशुतोष व्यवहारे सर, मॅन फ्रॉम उमरोली, अनुभवी आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं नितेश कदम सर, मॅन फ्रॉम टिंबी कोडावे, सफाले मात्र इथून बिलॉंग करतायत. रोहन गावड सर, विनंती सर आपण वेलकम व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यात, एक धाव आपल्याला पाहायला मिळाल्यात. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे 67 67 धावा इथे बनवायच्या आहेत हार्दिक फायटर एडवन संघाला. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, मात्र नाही संपर्क करू शकलेत. निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालीत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो आणि डॉट बॉलने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धावपलक्यावरती रोखली गेल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. छान चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडंसं मध्ये इन होत असताना पाहायला मिळालात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 1 धाव आपल्याला पाहायला मिळतात. या बेलचा बॉल बायची एच यस अँड टेकन. खूप सुंदर जल टिपलाय. फलंदाज बाद विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय तो टीम मैदानाच्या मध्ये हार्दिक फायटर एडवनला. जावळ डीजेकडे ऐकूयात कुंदन घरत यांचं संगीत. स्क्रीनवरती पहा 32 बॉल अँड 66 रन रिक्वायर्ड टू विन. 32 चेंडू आणि 32 चेंडूमध्ये 66 धावींची गरज आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वी आपण किरण गुरुद्वार यांचा सन्मान केलात. आता यापूर्वी पुन्हा एकदा विठ्ठलवाडी संघाचे मनोज पाटील यांना विनंती असेल, मनोज आपण ह्या म्हणा विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं.
विठ्ठलवाडी संघाचा मनोज आपण पाहणार आहोत. श्री सत्वादेवी प्रसन्न विठ्ठलवाडी हा संघ आज या मैदानावरती खेळेल. तसेच जय हनुमान मायखोप या संघाविरुद्ध ते आपल्याला लढत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. फलकेवरती आपण धाबा पाहिला तर रोखल्या गेल्यात, विकेट मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतलीत, मात्र त्यानंतर 2 डॉट बॉल आणि 1 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. दातिवरे गाव अगदी आपण पाहिलं निसर्गाच्या रम्यामध्ये या गावाला खास करून विसावलं गेल्यात आणि या छान पद्धतीनं क्रिकेटचं आयोजन या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लपणे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर इथं चेंडूवरती वेगाने पुढे लॉंग ऑफ मधून मिसफील्ड झालाय. मिसफील्डचं रूपांतर इथे पाहिलं तर 2 धाब्यांमध्ये पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहेत. तर 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावफलकेवरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 3 धाबा. थोड्या वेळामध्ये विशेष सन्मान केला जाईल मनोज पाटील मन्या या खेळाडूचा. मनोजला विनंती असेल मनोज आपण व्यासपीठावरती स्थान व्हावं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला कळलाय ओव्हर द रोप. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. पंचाचा सिग्नल मॅक्सिमम यूज इट सिक्सर. व्हॉट अ शॉट. धावा होत आहेत त्या मात्र पहिल्या ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर 9 धावा 9 रन. थँक्यू. पहा एक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गेले. स्ट्रायकरवरती बॅटर होते भाविक आणि भाविकने या बॉलला उडवला. बॉल सरळ सीमारेषा पार जात असताना आपण षटकार पाहिलात. लाईव्ह टेलिकास्ट जितूच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलात. MD ब्रदर्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रयत्न केले जातात आणि खास करून मनीजी निजाई, खुशालजी चौधरी आणि कुणाल पागधरे 3 मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं 3 मित्र एकत्र आल्यानंतर काय होत आहेत तर खूप छान पद्धतीने एक काम सेलिब्रेशन करतायत, एक काम हाती घेत आहेत. आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहिलं तर MD ब्रदर्सच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. आणि पहिली स्पर्धा आहेत जी खऱ्या अर्थानं ते मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला कव्हरेज करताना पाहायला मिळतात. मनोज विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. थोड्या वेळामध्ये मनोजचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. यापूर्वी आपण किरण गुरुद्वान यांचा सन्मान केलात. विशेष सन्मान तो आपल्याला पाहायला मिळालात. आपल्या पालघर जिल्ह्यातील आपल्या सफाले परिसरातील असे 2 खेळाडू आहेत जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सातारा समुद्रा पलीकडे खेळताना आपण पाहिलात. TWJ डॉमिनेटर गुहागर पालघरमध्ये आपण खेळताना पाहिलात. आणि मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी हाताळल्यात ते किरण गुरुद्वान आणि मनोज पाटील यांना नेहमीच आपण पाहिलात. तर मनोज येत आहेत, वेलकम, स्वागत असेल आपलं. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा 1 गडी बाद. 67 करायच्या आहेत, 66 झाल्यात. काही होऊ शकतं, हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कारण की संकट आयुष्यामध्ये अनेक येत आहेत, मात्र संकटांना सामोरं जाणं हे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. आयुष्य देखील तसंच असतं. खडतर प्रवास करून आपण सर्वजण आलेलो असतो. त्या खडतर प्रवासामधून तुम्हाला काहीतरी करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल बॅकफुटला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावर उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 रनला डबलमध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न झालाय. 2 धाबा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. 2 धाबा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धाबा 11 रन ऑन दी बोर्ड्स पाहायला मिळतात. 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाच्या अगदी रम्यामध्ये हे वसलेलं गाव आहे, खास करून दातिवरे गाव. आणि या दातिवरे गावामध्ये आपण पाहतात श्री बेंडूबाबा चषक 2023चा हा दैदीप्यमान सोहळा आपण पाहतायत. 3रं पर्व 3रं वर्ष या स्पर्धेचं खास करून आपल्याला पाहायला मिळतात. आणि कुठलीही कमतरता जाणवू देत नाहीत खऱ्या अर्थानं आयोजन कमिटी. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप छान आयोजन. आप ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट पूल करण्याची गरज होती, नाही टायमिंग करू शकलेत, मात्र तिथे आपण पाहिला धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाही होत. निर्धाव चेंडूचे सांगता आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं मनगटामध्ये जादू दाखवलीत, स्लोवर पण दाखवला, चेंडूला मात्र फिरवलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूचे ॲक्शन रिप्ले पुन्हा पहा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्लोवर म्हणाला, लवकर खेळले, पोझिशनमध्ये आले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलात. निर्धाव चेंडूचे सांगता आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाल्यात. या षटकातील आतापर्यंत 1.2 आणि धावा धावफलकावरती आहेत 11. बाईक असेल तर आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, ते मैदानाच्या मध्ये घेऊन जातील. थोडंसं काही करा. तोपर्यंत आपल्या व्यासपीठावरती मनोज पाटील आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. TWJ डॉमिनेटर गुहागर पालघरसाठी आपण ज्या खेळाडूला खेळताना पाहिलं, ज्या खेळाडूला आपण पाहिलं खऱ्या अर्थानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांना हाताळल्यात, तर त्यांचा विशेष सन्मान आहे. तो विशेष सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करूयात. आदरणीय रुपेश मेहर साहेब आहेत. तर रुपेश मेहर साहेबांना विनंती असेल सर आपल्या शुभ हस्ते मनोज पाटील यांचा विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये मनोज पाटील यांचा आपण सन्मान करूयात. सफाले परिसरातील एक मोठं नाव
आपल्या विभागामधून नेहमीच्या खेळाडूला पण पुढे जात असताना पाहिलं आणि त्यांचा विशेष सन्मान आज या स्पर्धेमध्ये केला जातोय. अभिमान आहे, प्राऊड फील आहे आज आपल्या सर्वांना, कारण की मनोज पाटील मन्या याने आपला क्लास, आपला दर्जा दाखवलात. मनोज, पुन्हा अभिनंदन असेल आपलं आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा मी देतोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण या सामन्याच्या दिशेने जातोय. धावफलकावरती धावा जर पाहिलात 11 रन सोडून दिलाय बॉल. मात्र आता स्वतःला प्रश्न तोच विचारणार आहेत, मी हा बॉल का सोडला. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा आल्या, त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 निर्धाव आल्यात. बॅटिंग करणारे आपण बॅट्समॅन पाहतात भाविक स्ट्रायकर एंडचे बॅट्समॅन आहेत, सलामीची जोडी आहेत. सलामीच्या जोडीमध्ये आलेले बॅट्समॅन आतापर्यंत थोडेसे स्ट्रगल करत आहेत. स्ट्रगल होतोय मैदानाच्या आतमध्ये, मात्र जास्त स्ट्रगल केलं. यावेळेचा बॉल आपण पाहिला, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतात. मात्र थोडंसं कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला हवा. कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असला ना तर भरपूर काही गोष्टी घडतात मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडन्स दाखवण्याचा प्रयत्न होता. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती आपण पाहिला 12 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. एका बाजूला मथानेचा संघ आपण पाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिला हार्दिक फायटर हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, दर्जाचं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट आजपर्यंत आपण पाहतात खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं या सफाले परिसरामध्ये. आणि आज आपण या मैदानावरती पाहत आहेत एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक फायटर एडवन संघाच्या मथाने संघाची गोलंदाजी खूप छान प्रकारची आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं कामगिरी दाखवली या 2 खेळाडूंना. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येतात. यश एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यश महत्त्वाचा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही या खेळाडूला मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं मथाने संघाच्या माध्यमातून. या खेळाडूनं अगदी उंच भरारी घेतल्यात आणि मागे पाहण्याचं नाव या खेळाडूनं मात्र आतापर्यंत घेतलेलं नाही. असा खेळाडू पाहायला मिळतोय मथाने संघाचा. यश मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क्सवरती आलाय. टाइम जास्त आहे, प्लीज प्लीज. पंच तेच दर्शवत आहेत. 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे दिलाय. एवढा वेळ नाही देणार मथाने संघ, नाही तर अन्यथा पॅनलाइजला सामना करावा लागेल. कारण की जो वेळ आहे त्या वेळेवरती तुम्हाला षटक हाताळावे लागणार आहेत. बॅट्समॅन रेडी आहेत, सर्व काही रेडी आहेत. गोलंदाज आपल्याला रेडी व्हावं लागेल. यश पहिला चेंडू ओव्हर द विकेटने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न आपण पाहतात. एक रन इथे मात्र कंप्लीट करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात, चेंडूला फील्ड करतायत. एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 धावा. 13 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. भाविकला आता मैदानाच्या मध्ये आक्रमण करावं लागेल. जितूला मैदानाच्या मध्ये हल्ला चढवावा लागेल. कारण की बऱ्याच वेळानंतर इथे चौकार षटकारांची आतिषबाजी नाही पाहायला मिळाली. ते प्रयत्न करावे लागतील. कारण की म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. मैदानाच्या मध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं, पुढे येऊन खेळायचं होतं. मात्र पुढे येऊन खेळण्यासाठी तुमची नजर ही चेंडूवरती व्यवस्थित प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी चेंडूवरती जातायत, पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न करतायत तर चेंडूवरती तुमची नजर असणं गरजेचं होती. ती मात्र पाहायला मिळाली नाहीत आणि त्याचा फायदा घेत असताना गोलंदाजानं इथे मात्र छान गोलंदाजी टाकल्यात. 2 चेंडू फेकून झाल्यात. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये छान डिलिव्हरी, सुंदर सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करेन यश. आतापर्यंत हार्दिक फायटर एडवन संघाला इथे मात्र रोखून धरण्यामध्ये यश लाभलंय. आणि यशाचा उल्लेख तोच असतो ना की समोरच्या व्यक्तीला जर तुम्हाला रोखायचं असेल ना, यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये हाताळायची आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला उडवलंय, समोर खेळल्यात, फटका छान, प्रॉपरली टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट सर्व काही दिसलं. बॉल सीमारेषा पार. 6 रन मॅक्सिमम. थँक्यू. अशा प्रकारे बॅटिंग झाली ना तर कदापि मॅच तुमच्या बाजूने जाऊ शकतात आणि प्रयत्न करावे लागणार आहेत.
प्रयत्न करावे लागतील, मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, त्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ दाखवू शकतायत. पुढील बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. आताचा बॉल पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. आशुतोष व्यवहारे सर आमच्यापर्यंत वळतायत आणि दर्शवतात बॉल आहे व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाने आपण चेंडूची धावा पाहिलं ना तर धावफलकावरती मात्र ऍड होतात आणि जाऊन पोहोचतायत त्या 20च्या घरामध्ये. 20 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. यावेळेचा बॉल चांगला टाकलाय, थोडंसं गती आपण पाहिली तर ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 20 धावा पाहायला मिळतात. 67चा पाठलाग करायचा आहे. आपण पाहू शकतात श्री बेंडूबाबा चषक दातिवरीच्या आपण पाहतो त्या गावामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, ना भूतो ना भविष्य असा एकमेव क्रिकेटचा सोहळा सुरू आहे. नासिंग डाऊन ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला मात्र खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. एक धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. याची सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 ओव्हर इथे मात्र मैदानाच्या मध्ये होत आहेत समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 21 धावा. ऑनस्क्रीन पहा 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. एक ब्रेक घेऊयात, मधुर संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. पाण्याची गरज आहे मैदानाच्या मध्ये, पाणी जाऊ द्या. एक छान कविता आपल्यापर्यंत आलाय श्री बेंडूबाबा चषकावरती, खास करून आपण ती पाहणार आहोत. आवाज बेंडूबाबांचा आसमंती हो दुमदुमला, क्रिकेट सोहळा तुझ्या नामाचा दातिवरे गावी सजला. भले भले हो संघ या इथे, अधीर झाले खेळण्या आता, सज्ज झाले बॅट सरसावणी, क्रिकेट पंढरीची गाथा. क्रिकेट जोर वाढला इथे, कंठ प्राणही एक जाहला, अटीतटीचे सामने आता, यूट्यूब आणि फेसबुकवरी, फिटले डोळ्यांचे पारणे, समालोचन इथुले भारी, प्रत्यक्ष साक्षीदार होण्या, चला आता पाऊल उचला. नियोजन तुमचे सफल व्हावे, सोहळा अति गोड व्हावा, शुभेच्छा वा सुनील देत असे, अमृत अनुभव सर्वा यावा, बेंडूबाबाचा जय होणारा, श्री गणेश संघ तुम्ही भजला. श्री सुनील वसेकर दातिवर यांच्या माध्यमातून खूप सुंदर आपल्याला कविता पाहायला मिळतात. तर टाळ्यांच्या गजरामध्ये सुनील वसेकर यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. आपण लिहिलेली खऱ्या अर्थानं ही कविता आहेत ती नक्कीच आम्ही पुन्हा एकदा पोहोचवण्याचा प्रेक्षकापर्यंत सातत्याने प्रयत्न करू. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं साहिल आलेत. आणखीन एक दर्जेदार खेळाडू पैकी यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, नवतरुण खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू आहेत, युवा प्रतिभाशाली खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा खेळाडू. हा ट्रॅकर बॉल 360 एरियामध्ये फिरलाय, बॉलला फेकून दिलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, मिळतात रन 6, सिक्सर. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलैली, टिमक्याची चोली बाई रंगाने फुलैली. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता दगडी क्रीजच्या बाहेर आले, बॉलला मात्र फेकून दिला आउट ऑफ दी पार्क आणि पुन्हा आपण स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. अगदी पाठीमागच्या दिशेने गेले, लॉंग लेगचं मात्र क्षेत्र निवडलं आणि त्या झोन मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकारामध्ये कन्वर्ट केले 6 धाब्यांमध्ये. येणारे बॉल आहेत 17 आणि 17 बॉलमध्ये 40 धाब्यांची गरज असणार आहेत. ट्रॅकर बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. नितेश कदम सर वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. एक्स्ट्रा स्वरूपाने टीमची टोटल धावसंख्या 8 होईल आणि धावफलकावरती मात्र धावा आपण पाहिल्यात तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 28 धावा. आता धावा येण्यासाठी सुरुवात झाल्यात कारण की मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जितूची बॅट बोलू लागलेत. जितू इज ऑन फायर. जितूच्या बॅट मधून आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे, मिळतात रन 6, सिक्सर. व्हॉट अ शॉट. 6 रन. थँक्यू. काय फटका खेळलाय, प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिला आउट ऑफ दी पार्क आणि 6 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
MD ब्रदरच्या माध्यमातून खूप छान प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू मात्र क्लिअरली इथे मात्र कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचं काम एका बाजूने आपण पाहतात कुणालजी पागदरे, खुशालजी चौधरी करतायत. मनापासून या सर्वांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. धाबा धावफलकावरती 34 झाल्या, 34 34 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 67चा पाठलाग करतायत. आक्रमण आता इथे मात्र करण्यासाठी सुरुवात केली आहे. पुढील बॉल हा ट्रॅकर आहे, ऑफस्टंपच्या बाहेर टाकला चेंडू, हवेमध्ये खेळला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक सुटलाय झेल. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच, हे समीकरण नाही वापरलं गेलं. 2 धावा इथे आल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67चा पाठलाग करायचा होता मैदानाच्या आतमध्ये. 36 आतापर्यंत झाल्यात. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. धावा येत आहेत. आता इथे धावसंख्येला खऱ्या अर्थानं ओघ वाढवली जातात, कारण की धावा बनवणं सध्याच्या स्थितीला तुम्हाला गरजेचं आहे. 67चा तुम्ही ज्यावेळी पाठलाग करतात, प्रमुख गोलंदाजावरती ज्यावेळी तुम्ही आक्रमण करतात ना, त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा दुणावलेला आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, आणखीन एक फटका, वॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषा पार. आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम षटकार आला आहे बॅट्समॅन जितूच्या बॅटमधून सहारण. थँक्यू. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये एक वादळ आलं, त्याचं नाव आहे जितू. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर बॉल होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप होता, त्या बॉलमध्ये पॉवर दिसली, जनरेट दिसली आणि या चेंडूला मात्र फेकून दिला आउट ऑफ द फाक. धावफलकावरती आपण धाबा पाहिला 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण देखील आता थोडंसं सोपं होत असताना पाहायला मिळतात, कारण की धावा मैदानाच्या मध्ये बनतायत. 4 चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं आणि मैदानाच्या मध्ये जितू 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 हे वादळ आता मैदानाच्या मध्ये सध्या थरारला गेलंय. आक्रमण केलंय साहिल वरती. हा ट्रॅकर बॉल यावेळी चेंडूला पूल केलाय. शॉर्ट पूल पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल, मॅक्सिमम यूज इट, सिक्सर. 6. थँक्यू. जितू इथे पाटील नव्हे तर जितू तरे आहे आणि जितू तरे सध्या फायर आहे, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात. संघाच्या एकूण धावा आपण पाहिला तर 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. 67चा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 48 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात. 48 रन्स ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष खूप छान प्रकारे काम करतात आणि ऑन स्क्रीनवरती आपण नक्कीच पाहू शकणार समीकरण. आता इथून समीकरण या ओव्हर नंतर नक्कीच आता इथे स्क्रीनवरती आपल्याला दाखवलं जात आहेत. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 19 धावा, फरक जास्त नाहीत मैदानाच्या मध्ये. स्लोवर बनला मात्र इथे खूप छान पद्धतीने ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली गेली, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलं. समीकरण आता मैदानाच्या मध्ये पहा. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग्स अँड नाउ 18 रन रिक्वायर्ड टू विन. 12 गेम शेष और जीतने के लिए 18 रन की जरूरत है. मैदानाच्या मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे आपण पाहणारच आहोत. मात्र तोपूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटर पुन्हा एकदा कुंदनजी घरत यांच्याकडे, ऐकूयात त्यांचं मधुर संगीत. पाणी घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. हे बसली एडवण गावीन आई माझी आशापुरी माऊली, एडवण गावीन आई माझी आशापुरी माऊली. थँक्यू. खऱ्या अर्थानं या दिशेने येत असताना सफाल्यामधून अनेक गावं लागली. त्या अनेक गावामधून एडवनचं गाव देखील लागलं आणि एडवनमध्ये आई आशापुरी मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. प्रसिद्ध मंदिर आहेत आणि तिथला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक फायटर एडवनचा संघ मैदानाच्या मध्ये करतोय बॅटिंग. 12 मध्ये 18ची गरज आहे. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलात. एका बाजूने एडवनचा संघ तोच म्हणत असेल जितू तुला शेवटपर्यंत थांबायचं आहे, तर दुसऱ्या बाजूने मथाने संघ तोच विचार करतोय जितूची विकेट कशा प्रकारे मैदानाच्या मध्ये मिळवता येईल याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये ते करताना पाहायला मिळतात. 11 मध्ये 18ची अजूनही गरज आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा ब्लेड आधी ओपन झालाय, सिंगल घेतली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, फेकी तिथे पाहायला मिळतात, चुकीच्या दिशेने होत आहेत. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने समीकरण इक्वल सिच्युएशन चेंज झालं आहेत. आता 10 मध्ये 16ची गरज आहे.
काही होईल, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ भविष्यवाणी आपण जरूर नाही करू शकत, कारण की हा खेळ मित्रांनो असा खेळ आहे ना, या खेळामध्ये सातत्यानं परिवर्तन नावाची गोष्ट आहे. ती परिवर्तन आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सध्या जितू एकमेव असा खेळाडू होता जो मैदानाच्या मध्ये छान प्रकारे आता बॅटिंग करतोय. फटका छान खेळला, प्रॉपर टायमिंग, टेक्निक, टॅलेंट, टेम्परामेंट, सर्व काही गोष्टी दिसल्या. बॉल सीमारेषा पार, 6 रन. व्हॉट अ शॉट. आणि 50 धावा या खेळाडूच्या पूर्ण होतात. बॅट वरती येऊ द्या जितू. व्हॉट अ बॅटिंग, सुंदर. थँक्यू. दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने रंगतदार लढत आहेत आणि सध्या एक भिंत आहे मैदानाच्या मध्ये. ती भिंत कुठली असेल तर जितू नावाची आहेत, कारण की मैदानाच्या मध्ये जितून केलेली बॅटिंग, पहिल्या 2 ओव्हरमध्ये केलेला स्ट्रगल, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये केलेलं परिवर्तन मैदानाच्या मध्ये आपण सर्वांनी पाहिलं. आणि पहिली हाफ सेंचुरी आहे ना, ती पहिली हाफ सेंचुरी जितू तर या खेळाडूच्या नावावरती या मैदानावरती नोंदवली जाईल. पहिली सेंचुरी खूप महत्त्वाची असते, हाफ सेंचुरी. यावेळचा बॉल आपण पाहिला, खोलवट डब्याचा बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चालला गॅपमध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी धाव घेताना फलंदाज वाद होतील. आदरणीय रुपेश मेहर साहेब यांच्या माध्यमातून या हाफ सेंचुरीसाठी 500 रुपयांचा पारितोषिक असेल ते जितू या खेळाडूसाठी आपल्याला खास करून पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण धावा पाहिल्यात तर नक्कीच ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. धावा जाऊन पोहोचतात त्या 57-58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करायचा आहे 67चा. इथून 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. 4 बॉलचा खेळ संपला गेलाय. 8 बॉलमध्ये 9ची गरज आहे. जावं डीज ऑपरेटर कुंदनची गरज त्यांच्याकडे. थँक्यू. 4.4 ओव्हर 4.4 षटकाचा खेळ संपला गेला. 58 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 67चा पाठलाग मैदानाच्या मध्ये आहे करायचा. इथून विचार केलात तर अजूनही धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या मध्ये 9 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जितू मैदानाच्या मध्ये सध्या फायर आहेत, ज्याच्या बॅटमधून 18 बॉलमध्ये 51 धावा आल्यात. पहिली हाफ सेंचुरी आपण खास करून पाहिलं श्री बेंडूबाबा चषक दातिवरेच्या मैदानावरती मात्र कुठल्या खेळाडूची असेल तर तो खेळाडू आहे जितू तरी या खेळाडूची. खूप सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. षटकारांची आतिषबाजी केलीत आणि मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं म्हटलं ना, मी आहे, मी करू शकतो, हे त्याने दाखवून दिलंय. चांगला बॉल टाकलाय. गती इथे आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालात. यशवरती एक हल्ला चढवला, यशने विकेट घेतलीत. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला. धावा धावफलकावरती आहेत 58 धावा. अजूनही विचार केला तर 9 धाव्यांची गरज आहेत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 7. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय, कारण की म्हणतात ना, संघर्ष विना जीवन, संघर्ष विना हा क्रिकेटचा खेळ. त्यामुळे संघर्ष करा, सर्व काही तुमच्या बाजूने होऊ शकतात. स्वतःला म्हणणं गरजेचं आहे, स्वतःला 5 लाईन सांगणं गरजेचं आहे. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठली गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवाने मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे आणि आय एम द विनर, मी विजयी आहे. स्वतःमध्ये 5 लाईन आत्मसात करा. चांगला बॉल टाकलाय. पुन्हा आपण पाहिला हार्ड लेनवरती चेंडू होता. धावचीची संधी तिथे नाही पाहायला मिळालीत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहेत आणि एका धावेने आपण संघाची धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतायत. तर सध्या 59 धावा धावफलकावरती. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून तिथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. 59 धावा धावफलकावरती लगावल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. शेवटचे बॉल असणार आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये गरज असेल मैदानाच्या मध्ये 8 धाव्यांची. 6 बॉल अँड 8 रन नाव रिक्वायर्ड टू विन. जावय डीजेकडे, कुंदनजी घर त्यांच्याकडे. ऐकूया त्यांचं पाण्याची गरज आहे मैदानाच्या मध्ये. आयोजन कमिटी थँक्यू. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 8 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल.
पहिला सामना पार पडला NCC सफाले मंगलमूर्ती विराथन या टीम दरम्यान. त्या मॅचमध्ये NCC सफाले संघानं मॅचला जिंकलं. किरण गुरुद्वारानं बनवलेल्या पहिल्या मॅचमध्ये 26 रन 1 विकेट त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली होती. त्यामुळे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते होते आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर आईस कप यांच्या माध्यमातून दिली गेलेली एक जर्सी सुंदर आपण मॅन ऑफ द मॅचची म्हणून पाहिली होती. दुसरी मॅच सुरू आहे हार्दिक फायटर एडवन वर्सेस मथाने. मथानेला बॅटिंग करायची होती. बॅटिंग करताना मथानेने बनवलं 66, 67 बनवायचे होते हार्दिक फायटर एडवनला आणि त्याचा पाठलाग करत असताना जितू तरेनं आतापर्यंत ठोकलेली हाफ सेंचुरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यात. आता इथून सुरुवात चांगली झाली आहे. मधला काल देखील चांगला गेलाय मात्र अंतिम काल आहे ना जो स्लॉग त्या स्लॉग ओव्हरमध्ये 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. कारण की क्रिकेट हा एक असा खेळ आहे मित्रांनो इथे शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीत ना तोपर्यंत सांगू शकत नाहीत कुठला संघ विजय होईल. प्रयत्न करावे लागतील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूमध्ये 8 डाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्याच्यामुळे कंपल्सरी तुम्हाला धाबा बनवावे लागणार आहेत. 6 चेंडूमध्ये 8 डाव्यांची गरज आहेत. क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर कष्ट करावे लागतील. 6 मध्ये 8 ची गरज आहे. पहिला बॉल पहिला चेंडू बॅकफुटला गेला स्लॅश केला फटका सुंदर कळला क्षेत्राच्या चेंडूवरती येत आहेत. बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. फेकी तेवढी छान नाहीत. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती 61 धावा ह्या मात्र लगावल्या गेल्यात. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 5 आणि 5 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. विशेषतः आभार दातिवरे गावातील सर्व महिला भगिनी आपण या माझा आनंद घेतात त्याबद्दल आपलं देखील पुन्हा एकदा मनापासून आभार. फटका छान खेळलाय प्रॉपरली टायमिंग खेळ खेळलास महेंद्र सिंग दोन्ही स्टाईलने या मॅचला संपवलं जितू तरेनं आणि हा सामना आपल्या बाजूने गेलाय. मथाने सारखा एक मोठा संघ होता त्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय ते हार्दिक फायटर एडवननं आणि एडवननं केलं या मैदानावरती A1 नंबरची क्वालिटीची कामगिरी केल्यात. त्यामुळे अभिनंदन असेल आणि खूप सारे शुभेच्छा. पाटील आहे रे वाला नावलय गाजला. जितू पाटील आहे रे वाला नावलय गाजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. पहा बॅटिंग समरी सध्या आपल्या मॅच समरी पण पाहिलं. मथाने बॅटिंग करताना मनाल नावाचा खेळाडू होता ज्याने 15 चेंडूमध्ये 26 बनवल्यात. दीपेशला पण पाहिलं 7 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्यात. यशला पाहिलं 5 चेंडूमध्ये 8 धावा. गोलंदाजी करताना मितेशनं 2 ओव्हर टाकत 19 धावा देत 2 विकेट घेतल्यात. कल्पेशनं 17 धावा देत 2 विकेट घेतल्यात. देवेंद्रनं 2 ओव्हरमध्ये 17 धावा देत 1 विकेट घेतली.